नमस्कार मित्रांनो, मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या साध्या, सरळत्या आणि अस्सल मराठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे नितीश चव्हाण. "डावी रे मालिकेत फौजी अजय आठवतोय? आपल्या पहिल्याच मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा अभिनेता आज मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. पण सातारच्या एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास इतका सोपा नव्हता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नितीश चव्हाण यांचा डान्सर ते एक यशस्वी अभिनेता बनण्यापर्यंतचा संपूर्ण थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नितीश चव्हाण यांचा जन्म 7 जुलै 1990 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्यातच पूर्ण झाले. नितीश यांना लहानपणापासूनच अभिनयापेक्षा डान्सची प्रचंड आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी डान्सचे रीतसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. डान्समधील त्यांची प्रगती पाहून त्यांनी साताऱ्यात स्वतःचे एक डान्स अकॅडमी म्हणजेच डान्स क्लास सुरू केला. तिथे ते मुलांना नृत्य शिकवू लागले. डान्सर म्हणून करिअर करत असतानाच नशिबाने त्यांच्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला होता आणि तो मार्ग त्यांना ग्लॅमर जगात घेऊन जाणार होता. डान्स करत असतानाच नितीश यांनी अभिनयाचे नशीब आजमावण्याचे ठरवले. त्यांनी काही ऑडिशन्स दिल्या. 2017 मध्ये झी मराठी वाहिनीवरील एका नवीन मालिका येत होती, लागे रे झालं. या मालिकेसाठी दिग्दर्शकांना एक अशा चेहऱ्याची गरज होती, जो अस्सल सातारकर, ग्रामीण भाषा बोलू शकेल आणि देशात एक फौजी बनण्याची धमक असेल. नितीश यांनी ऑडिशन दिले आणि त्यांची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. त्यांनी साकारलेली आजा म्हणजेच अजिंक्य शिंदेची भूमिका एवढी हिट झाली की पाहता पाहता नितीश महाराष्ट्राचे लाडके कलाकार बनले. देशासाठी धावणाऱ्या फौजीची कथा आणि शीतल आजाची जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. या मालिकेमुळे नितीश यांना प्रचंड लोकप्रियता, स्टारडम आणि अनेक पुरस्कार मिळाले. लागे रे झालं संपल्यानंतर नितीश यांनी स्वतःला एका भूमिकेत अडकून ठेवले नाही. त्यांनी मोठ्या पडद्याकडे म्हणजे चित्रपटांकडे आपली पावले वळवली. 2022 मध्ये त्यांनी सोयरीक या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी मजनू, जेता, उर्मी आणि फकाट यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे हरर महादेव या ऐतिहासिक भव्य चित्रपटात त्यांनी धनाजी मस्कर ही ऐतिहासिक भूमिका अत्यंत ताकदीने पडद्यावर साकारली. टीव्ही स्टार ते एक प्रगल्भ चित्रपट अभिनेता हा त्यांचा प्रवास त्यांच्या कठोर परिश्रमाची साक्ष देतो. काही काळ चित्रपटांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर नितीश यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले. ते झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत सूर्य ही मुख्य भूमिका साकारत होते. आपल्या बहिणींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाची ही कथा प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आघाडीवर होती. साताऱ्याचा एक डान्सर, मग टीव्हीचा लाडका फौजी आणि आता मराठी सिनेसृष्टीचा एक उमदा अभिनेता नितीश चव्हाण यांचा हा प्रवास प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नितीश चव्हाण यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? आजा की सूर्या? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी बायोग्राफी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.